नासिर इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल शॉपी फर्निचर व ई बाईक सेंटर सलगरे घेऊन आले गुढीपाडवा धमाका ऑफर। कंपनीची ई बाईक सर्वात स्वस्त एकदम जबरदस्त फक्त 39,500 पासून पुढे। कोणत्याही कंपनीची जुनी ई बाईक द्या, नवीन ई बाईक घ्या। एक्सचेंज ऑफर बजाज फायनान्सच्या साहाय्याने 0% व्याजदर। कोणत्याही वस्तू खरेदीवर लकी ड्रॉ कुपन। आमच्या शाखा क्रमांक 1 पोस्ट ऑफिस समोर सलगरे, शाखा क्रमांक 2 हिरा हॉटेल चौक मिरज, शाखा क्रमांक 3 देशिंग कॉर्नर कवठे महांकाळ, शाखा क्रमांक 4 नायरा पेट्रोल पंप समोर हल्याळ रोड आथनी। प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट पाहत रहा चांगली अपडेट। मिरज पंचायत समितीच्या सभापती व उपसभापती निवडीच्या नाट्यमय राजकीय घडामोडीनंतर अखेर भाजपच्या सभापती बिनविरोध निवडून आले। या पार्श्वभूमीवर मल्लेवाडी येथे पंचायत समितीच्या नवनिर्वाचित सभापती, उपसभापती तसेच मल्लेवाडी विकास सोसायटीच्या नवनिर्वाचित चेअरमन व व्हाईस चेअरमन यांचा भव्य सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते। या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने ग्रामस्थ, कार्यकर्ते आणि विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते। या सोहळ्याला मिरज विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुरेश भाऊ खाडे, सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक बाळासाहेब हुनमोरे, जिल्हा परिषद सदस्य आशिष जाधव, अस्मिताताई हुनमोरे, शोभा खोत, दीपाली कांबळे, पंचायत समितीच्या सभापती राणी भोरे, उपसभापती ललिता शेजूळ, पंचायत समिती सदस्य विष्णुपंत पाटील, मनोज पाटील, बेडकचे सरपंच उमेश पाटील, मारुती पाटील, विनायक पाटील यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते। कार्यक्रमाच्या सुरुवातीला नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा पुष्पगुच्छ, शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला। उपस्थितांनी टाळ्यांच्या गजरात पदाधिकाऱ्यांचे स्वागत करत त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या। यावेळी उपस्थित मान्यवरांनी आपल्या भाषणातून पंचायत समितीच्या नव्या नेतृत्वाकडून विकास कामांना गती मिळेल असा विश्वास व्यक्त केला। तसेच मल्लेवाडीसह संपूर्ण मिरज तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी एकजुटीने काम करण्याचे आवाहन करण्यात आले। यावेळी बोलताना आमदार सुरेश भाऊ खाडे म्हणाले, पूर्वी बाळासाहेब हुनमोरे आमच्या सोबत नव्हते, त्यामुळे काही प्रमाणात गावाला निधी मिळवताना अडचणी निर्माण होत होत्या। मात्र त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर त्यांच्यासारख्या मोठ्या नेतृत्वाचा योग्य सन्मान व्हावा या उद्देशाने त्यांना जिल्हा परिषद उमेदवारी देण्यात आली। येत्या काळात मिरज तालुक्यातील एकही गाव विकासापासून वंचित राहणार नाही, याची जबाबदारी आपण सर्वांनी मिळून घ्यायची आहे। विकास हीच आमची प्राथमिकता असून प्रत्येक गावात आवश्यक सुविधा पोहोचवण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले जातील। सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक बाळासाहेब हुनमोरे यांनीही आपल्या भाषणात पंचायत समितीच्या सभापती, उपसभापती निवडीवेळी झालेल्या राजकीय घडामोडींवर भाष्य केले। ते म्हणाले, सभापती, उपसभापती निवडी दरम्यान चुकीच्या पद्धतीने काही राजकारण करण्याचा प्रयत्न झाला होता। मात्र आमदार सुरेश भाऊ खाडे यांनी तो प्रयत्न हाणून पाडत योग्य नेतृत्वाची ताकद दाखवून दिली। राजकारणाला गालबोट लावण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना त्यांनी योग्य उत्तर दिले आहे। पुढे बोलताना त्यांनी आमदार सुरेश भाऊ खाडे यांच्या विकास कामांचे कौतुक करत सांगितले की महाराष्ट्रात सर्वाधिक विकास निधी आणणाऱ्या नेत्यांमध्ये सुरेश भाऊ खाडे यांचे नाव अग्रक्रमाने घेतले जाते। त्यांच्या नेतृत्वामुळे मिरज मतदारसंघात मोठ्या प्रमाणावर विकास कामे झाली असून भविष्यातही विकासाची गती कायम राहील असा मला विश्वास आहे। कार्यक्रमात इतर मान्यवरांनीही आपल्या मनोगतातून नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करत विकासाभिमुख प्रशासन, लोकसहभाग आणि सर्वसामान्यांच्या प्रश्नांना प्राधान्य देण्याची अपेक्षा व्यक्त केली। तसेच गावागावातील मूलभूत सुविधा, रस्ते, पाणी पुरवठा, शिक्षण, आरोग्य आणि शेती विकासासाठी समन्वयाने काम करण्याचे आवाहन करण्यात आले। संपूर्ण कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला। शेवटी उपस्थितांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली। त्या दृष्टीने तो प्रयत्न करायला पाहिजे। आज ह्या दृष्टिकोनातून हा सत्कार सोहळा संपन्न होतो। मी निश्चित सांगेन की माझी जिम्मेदारी वाढली, पंचायत समिती आपल्या ताब्यात आली, सभापती, उपसभापती आपले झाले, जिल्हा परिषद सदस्य जिल्हा परिषद काम करतायत, तर त्या जिल्हा परिषद सदस्याला आणि पंचायत समितीच्या सदस्याला आणि सभापती, उपसभापतीला तर त्या भागामध्ये त्या भागात जर पैसा नाही मिळाला तर लोक म्हणतील निवडून देऊन केलं काय। ती परिस्थिती येऊ नये, त्यासाठी तुमचा एक आमदार म्हणून त्यांच्या पाठीशी मी ठाम उभा राहणार आहे, एवढं लक्षात ठेवा। परवाच आम्ही त्यांना काय तर पैसे पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेचे काही पैसे मिळाले, त्यांचे प्रस्ताव त्यांच्याकडे गेले, त्यांची आम्ही लिस्ट घेतली आणि त्यांना सांगितलं तुम्ही जे प्रस्ताव दिले ती लिस्ट आमच्याकडे द्या, म्हणजे जी मी लिस्ट तयार करणार आहे माझ्या फंडातून त्यापेक्षा डबल होऊ नये त्यासाठी आम्ही ते सोडून आजच मी जवळजवळ 5 कोटीचा फंड आज मी लॉन्च केला। सगळ्या भागात महत्वाची कामं घ्यायची आपल्याला। डीपीडीसीची कामं आता डीपीडीसीचे पैसे आता आपल्याला मिळाले तर ज्या मागण्या तुमच्या सगळ्या आतापर्यंत माझ्याकडे आल्या होत्या त्या सगळ्या संपून टाकायचा प्लॅन माझा चाललेला आहे। फक्त आता जिथं जिथं ग्रामपंचायत लागणार आहे थोडासा आधार त्यांना द्यायचा आहे, त्या दृष्टिकोनातून ते पैसे वाटलेले आहेत। पण बाकीचे पैसे सगळे कामांचे, सगळ्या गावचे कामं हे डीपीडीसीचे पैसे येतील, 25-15 येतील,
त्या माध्यमातून आपण ते सगळे काम आपण देखील करू, त्याबद्दल शंका नाही. ह्या दृष्टिकोनातून विकास थांबणार नाही. आजचा हा विकासाचे मुहूर्तमेढ भाऊने रोवलेला आहे. त्याला जास्त गती देण्याचं काम आता भारतीय जनता पार्टीचे सभापती आणि उपसभापती करतायत. खरं तर मधल्या काळामध्ये काय घडामोडी झाल्या, कोण चुकीच्या पद्धतीने वागलं हे आपण सर्वांनी बघितलं आहे. पण भाऊंच्या विकासाच्या कामाचा जो गाढा अभ्यास, भाऊची जिद्द आणि भाऊने एखादं काम हातात घेतलं की ते कोणत्याही परिस्थितीत यशस्वी केल्याशिवाय थांबत नाही, हा त्यांची ख्याती आहे. त्याच्यामध्ये आपला सभापती उपसभापतीचं सुद्धा हे केलेले अडचण, जे एक कोणीतरी कट कारस्थान केलं होतं आणि थोडंसं कुठेतरी विकासाला गालबोट लावण्याचा प्रयत्न केला, त्यांना भाऊने मोडून काढलं. ह्याबद्दल पहिल्यांदा आपण सर्वांच्या वतीनं भाऊंचा टाळ्या वाजवून अभिनंदन करूया. आज भाऊ आणि सर्वच मंडळींना भाऊला एक अत्यंत आभार मानायचे थोडे आहेत भाऊंचे, की भाऊ मिरज तालुक्यातली पंचायत समिती सभापती उपसभापती निवड तुम्ही चॅलेंज देऊन तुमच्या आपल्या ताब्यामध्ये घेतला. चॅलेंज देऊन तुम्ही विकास करता. आज मिरज मतदारसंघ हा संपूर्ण विकास झालेला आहे, समस्यामुक्त होतोय. प्रत्येक गाव आणि गावामधले प्रत्येक वाडी आणि वाडीमधली प्रत्येक वस्ती तुम्हाला ओळखत नाही अशी नाही, तुम्हाला तिथल्या गल्ली आणि बोळ सुद्धा माहीत आहे. मिरज शहर असो मिरज ग्रामीण असो, तुम्ही खूप छान विश्वास टाकलेला आहे. प्रत्येकाने आपापल्या परीने आशीर्वाद दिलेत. त्याचमुळे आमच्या हातात हे आज माईक जिल्हा परिषदेचा सदस्य, गटनेता किंवा पंचायत समिती सदस्य म्हणून आम्ही या ठिकाणी माईक घेऊन बोलतोय. मला एकच सांगायचं की आदरणीय डॉक्टर सुरेशभाऊ खाडे साहेबांनी जे नेतृत्व आपल्या या मिरज मतदारसंघामध्ये जे आपण बघतोय, त्यांच्या नेतृत्वामध्ये जी विकासाची गंगा वाहताना बघतोय, ही विकासाची गंगा पाहत असताना आत्ताच नूतन सभापती मॅडम या ठिकाणी बोलत होत्या. त्या सुरुवातीला म्हणले की मी मोडकं तोडकं बोलेन, आणि त्यांच्या बोलण्यामध्ये आपण ऐकत होतो. तर कशा पद्धतीची नेतृत्व आदरणीय डॉक्टर सुरेशभाऊ खाडे साहेब तयार करतायत हे सुद्धा आपण बघितलं पाहिजे. खऱ्या अर्थानं महाराष्ट्रामध्ये जर कुठे जरी जाऊन आपण विचारलं की मिरज तालुका हे जर नाव जरी घेतलं सांगली जिल्ह्यातलं मिरज म्हणून, तर आदरणीय डॉक्टर सुरेशभाऊ खाडे साहेबांचं नाव गणलं जातं. आता उमेश भाऊनी सांगितलं की 110 कोटीचा निधी जवळपास बेडगला दिला. मला वाटतं उमेश भाऊ तुम्ही आमदार माननीय सुरेशभाऊ खाडे साहेब प्रथमतः आणि इथले सगळे ग्रामस्थ आणि नवनिर्वाचित सदस्य आत्ताच निवडून आलेले चेअरमन, व्हाईस चेअरमन, सभापती, नूतन सभापती आणि सगळे बसलेले व्यासपीठ आणि मान्यवर सांगू इच्छिते भाऊ की प्रथमतः भाऊंना हे सांगू इच्छिते की आज सगळ्या माझ्या ग्रामस्थांपुढे की पहिल्यांदा भाऊंनी मल्लेवाडीसारख्या छोट्या गावाला एकदम उमेदवारी दिली आणि आज मला बेडग जिल्हा परिषदेचं सदस्य म्हणून भाऊमुळं हा मला मान मिळाला. भाऊ खरं तर ह्या आणखीन नाराजी खूप दिसते, पण नाराजी हळूहळू आता कमी होत चालली आहे की बेडगसारख्या मोठ्या गावाला मिळाली नाही सदस्य, पण इथं तुम्ही सदस्य दिलं आणि हे खरोखर मला हा त्याचा बहुमान मिळालेला आहे. तेव्हा मान मी कायम ठेवणार. भाऊंबद्दल जेवढे बोलावे शब्द तेवढे कमी आहेत भाऊ, कारण एकमेव लोकप्रिय एवढे आमदार हा म्हणजे हे पहिल्यांदा आम्हाला भाग्य लाभते भाऊ की रस्त्यावरून येताना सुद्धा तिथून गाड्या झम 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 बाहेर पडतात. 60 कोटी 80 कोटी असं प्रत्येक गावामध्ये फंड आहे. होनवर साहेबांनी सांगितल्याप्रमाणे मला वाटते महाराष्ट्रामध्ये 1 नंबरला भाऊंचं नाव घेतलं जाईल की सगळ्यात जास्त फंड एका मतदारसंघात खेचून आणण्याचं काम जे कोण आमदार करत असतील तर खाडे साहेबांनीच केलेलं आहे. खरोखर एवढा फंड कधी आमच्या वाटतंय मला 10-15 वर्षापूर्वी कधीच आम्ही 10 लाख 20 लाख आलं म्हणजे लोक खुश आनंदात फटाकड्या बोर्ड लावायचे. आणि 1 कोटी 2 कोटी आता सहज भाऊ बोलतात 1 कोटी तुला मिळाला 2 कोटी तुला मिळाला. म्हणजे अशा पद्धतीनं भाऊंचं काम आहे. आणि कुठलाही फंड एवढा मोठा आणला की बाबा त्याची प्रसिद्धी आहे किंवा हे असं जास्त काय भाऊ करत नाहीत. पण लोकांना काय आता एखाद्या प्रेस भाऊनी घेतली की 200 कोटी 300 कोटी 50 कोटी असं फंड आला की लोकांना एक आश्चर्याचा धक्का बसायचं काम हे भाऊंच्या माध्यमातून होत आहे. खरोखर मला